हॅलो, हाय, कसे आहात तुम्ही? मी बोलतोय तुमचा मित्र डॉक्टर दत्तप्रसाद प्रभू। मागच्या भागात आपण बोललो होतो अभ्यंग म्हणजे काय आणि त्याच्या शरीरासाठी काय फायदे होतात ते। अभ्यंगाविषयीचा एक श्लोक आयुर्वेदीय ग्रंथात सांगितलेला दिसतो, तो म्हणजे अभ्यंगमाचरे नित्यांच जराश्रम मातः पहा दृष्टी प्रसाद पुष्टयायु स्वप्न सुत्वक दाढकृत। या सगळ्या गोष्टींमध्ये या श्लोकांमध्ये अभ्यंगाचे आरोग्यासाठी काय काय फायदे होऊ शकतात याचे वर्णन केलेले आहे आणि त्याची जर सविस्तर माहिती तुम्हाला हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे, तो व्हिडिओ नक्कीच पहा। आता आपण बघणार आहोत की घरच्या घरी शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यंग कसा करायला आपल्याला जमू शकतो ते। त्यासाठी प्रथम आपल्या जवळच्या आयुर्वेदिक वैद्याकडून किंवा मेडिकल स्टोअर मधून मेडिकेटेड तेल घेऊन यावे आणि त्याच्यानंतर ते तेल जेवढे शरीराला लागणार आहे त्या प्रमाणात आपण गरम करायला पाहिजे। त्यासाठी काय करायला पाहिजे तर डायरेक्ट त्याला उष्णता देऊन चालणार नाही, तर एका भांड्यामध्ये पाणी घ्यावे आणि ते थोडेसे गरम करावे। दुसऱ्या छोट्याशा भांड्यात तेल घ्यावे आणि ते तेल घेतलेले भांडे जे असेल ते ह्या भांड्यात ठेवावे आणि अप्रत्यक्षपणे त्याला उष्णता द्यावी आणि ते गरम करावे। गरम केलेले तेल नंतर डाव्या हातावर घ्यावे, उजव्या हाताच्या बोटाची जी टोक आहे ती त्याच्यामध्ये बुडवावी आणि त्याच्यानंतर पूर्ण शरीरास तेल लावण्यास सुरुवात करावी। पण मग प्रश्न काय येतो तर प्रथमतः कुठल्या अंगाला शरीराच्या तेल लावायला पाहिजे ते। प्रथमतः शरीराचा जो बेंबीचा भाग आहे त्या भोवती गोलाकार आकारात तेल बोटाने हळूहळू हलक्या हाताने लावावे। 4 ते 5 वेळा आपण फिरू शकतो अशा प्रकारचे बोट। त्याच्यानंतर मानेपासून तेल लावायला सुरुवात करावी आणि पायाच्या शेवटच्या बोटापर्यंत तेल लावावे। शरीराचे आकार जसे दिसतात त्या प्रकारे तेल लावत जावे। जसा हाताचा आकार हा सरळ दिसतोय तर खांद्यापासून सुरुवात करावी आणि हळूहळू हाताच्या बोटापर्यंत आले। त्याचप्रमाणे कमरेपासून सुरुवात करावी आणि पायाच्या बोटापर्यंत जावे। अशा प्रकारे तेल लावण्याची पद्धत आयुर्वेदात सांगितलेली दिसते। प्रत्येक ठिकाणी 4 ते 5 वेळा किंवा 6 वेळा आपण हात फिरवू शकता हलक्या हाताने आणि जोपर्यंत तेल शरीरात जिरणार नाही तोपर्यंत हलक्या हाताने पूर्ण शरीरावर प्रत्येक अवयवाच्या ठिकाणी मसाज हलक्या हाताने करतच राहणे। साधारण 10 मिनिटांनंतर ही क्रिया पूर्ण होते। 10 मिनिटांनंतर आपण कडकडीत गरम पाण्याने अंगावरून आंघोळ करू शकता। ज्यांना खूपच तेलाचा कंटाळा येत असेल त्यांनी शरीरावर तेल जर उरू नये असं वाटत असेल तर आपण मसूर डाळीचे पीठ किंवा चणा डाळीचे पीठ याचा वापर आपण करू शकतो आणि हे लावलं असता बरेचसे तेल शरीराचं निघून जाते। पण खरी गोष्ट अशी सांगायची आहे की तेल थोड्या प्रमाणात कमी शरीरावर जर राहिले तर त्याचा खूपच चांगला आपल्याला उपयोग होऊ शकतो। त्यानंतर प्रश्न येतो की शरीराचे असे कुठले 3 भाग आहेत जिथे रोज तेल लावण्याची आवश्यकता आहे। तर पहिला भाग आहे म्हणजे शरीराचा डोक्यावरचा भाग म्हणजे हा, या भागी तेल लावण्याची आवश्यकता आहे आणि नित्यनेमाने तेल लावले पाहिजे। कानाचा भाग, दोन्ही कान, इथे तेलाचं आवरण पाहिजे जेणेकरून बाहेरची जी धूळ आहे किंवा वारा आहे तो सहजासहजी आतमध्ये जाणार नाही। वारा गेला तरी कानाचा त्रास तेवढा होणार नाही। कानाचे विकार ज्यांना सतत होत असतील, खास करून बाह्य कानाचे, तर त्यांनी तेलाचा वापर नियमित केला पाहिजे। डोक्यावर तेल लावायचे 1, कानाला तेल लावायचे 2 आणि तिसरं म्हणजे पायाचे जे तळवे आहेत त्या पायाच्या तळव्यांना तेल लावणे आवश्यक आहे। पायाच्या तळव्यांना जर नियमितपणे तुम्ही तेल लावले तर आणि स्पेशली रात्रीच्या वेळी जर तेल लावले तर रात्री डोळे थंड होतात, झोप खूपच सुंदर लागते। तुम्ही हे करून बघा एकदा आणि मग त्याचे काय काय फायदे होतात त्याविषयी मला कॉमेंट मध्ये नक्की कळवा। आणि पुढच्या भागात काय बघायचंय हे जर तुम्हाला हवे असेल तर आपल्याकडे लहान मुलं आहेत का, छोटी छोटी बाळं आत्ता जन्मलेली, तर अशा मुलांच्या शरीराची ताकद वाढवायची असेल आणि त्यांची हाडं बळकट करायची असेल तर अभ्यंगाचा खूप सुंदर उपयोग होतो। आणि हा अभ्यंग नक्की कसा करायचा आहे, आपल्याला किती वेळ करायचा आहे, कशा प्रकारे करायचा आहे, अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांची सविस्तरपणे उत्तरं मी पुढच्या भागात देणार आहे। तोपर्यंत बाय बाय।